नमस्कार. MSBTEच्या उन्हाळी 2026च्या ऑनलाईन परीक्षा आता अगदी जवळ आल्या आहेत आणि या परीक्षांचा संपूर्ण रोडमॅप समजून घेण्यासाठी आजच्या या विशेष स्पष्टीकरण सत्रात आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण परीक्षांचे वेळापत्रक, काही अत्यंत महत्त्वाचे बदल आणि प्रत्यक्ष परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या प्रशासकीय पायऱ्या अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता इंटरनेटवर अशा वेळी खूप माहिती फिरत असते, बरोबर? पण कोणताही गोंधळ टाळण्यासाठी एक गोष्ट मी सुरुवातीलाच स्पष्ट करू इच्छिते. आज आपण जी काही चर्चा करणार आहोत ती थेट महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने म्हणजेच MSBTEने जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकांवर आधारित आहे. त्यामुळे इथली माहिती 100% अधिकृत आणि अचूक आहे. तर आज आपण नेमकी काय काय पाहणार आहोत? आपण उन्हाळी 2026च्या ऑनलाईन परीक्षांचा आढावा घेऊ, AICTE पदविका परीक्षेचे विविध टप्पे आणि अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांच्या तारखा पाहू. यासोबतच वेळापत्रकात झालेला एक अतिशय महत्त्वाचा बदल आणि शेवटी पोर्टल ॲक्सेसच्या सूचनाही आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुख्य भागापासून, उन्हाळी 2026च्या ऑनलाईन परीक्षांचा एक सर्वसाधारण आढावा. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, AICTE पदविका परीक्षेचे टप्पे आणि वेळापत्रकाचे सविस्तर विश्लेषण. हे बघा, संपूर्ण राज्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेणे हे एक खूप मोठं लॉजिस्टिक आव्हान असते. म्हणूनच हे मूळ वेळापत्रक 6 वेगवेगळ्या टप्प्यात विभागले आहे. परीक्षेचा पहिला भाग 11 मे रोजी सुरू होतो. यात टप्पा 1, 2 आणि 3 हे अतिशय जवळजवळ आयोजित केले आहेत, जे 11 मे पासून ते 16 मे पर्यंत चालतील. आता प्रश्न पडतो की या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये कोणते विषय आहेत? तर ह्यात प्रामुख्याने भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांसारखे आपले मूलभूत विषय आहेत. तसेच सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर अशा विविध इंजिनिअरिंग शाखांमधील इमर्जिंग ट्रेंड्स कव्हर केले जातील. त्यानंतर 18 मे पासून या परीक्षांच्या वेळापत्रकाचा दुसरा भाग सुरू होतो. टप्पा 4, 5 आणि 6 हे 18 मे पासून ते 28 मे पर्यंत चालतील. 28 मे रोजी हा मुख्य AICTE परीक्षांचा कालावधी संपुष्टात येईल. यानंतरच्या टप्प्यांवर नजर टाकली तर यात अप्लाइड सायन्स, पर्यावरण अभ्यास यांसारखे विषय आहेत. आणि अगदी शेवटच्या टप्प्यांमध्ये ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंग आणि मॅनेजमेंट यांसारख्या उच्चस्तरीय अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. तिसरा भाग, अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे वेळापत्रक, ज्यामध्ये राज्य मान्यताप्राप्त आणि कमवा व शिका योजनांचा समावेश आहे. नियमित AICTE परीक्षांच्या पलीकडे जाऊन विचार केला तर राज्य शासनाची मान्यता असलेल्या अल्पमुदतीचा अभ्यासक्रमांसाठी आणि कमवा व शिका योजनेअंतर्गत येणाऱ्या विषयांसाठी तारखा पूर्णपणे वेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. विशेष लक्ष देण्याची बाब म्हणजे या सर्व विशेष अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन परीक्षा 18 मे ते 21 मे या कालावधीत होतील. म्हणजेच हे एक फक्त 4 दिवसांचे अत्यंत काटेकोर आणि संक्षिप्त वेळापत्रक आहे. आता आपण चौथ्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळत आहोत, परीक्षेच्या वेळापत्रकातील अत्यंत महत्त्वाचे बदल. विशेषतः मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. तर झाले असं की 13 एप्रिलला एक नवीन अधिकृत दुरुस्तीपत्रक जारी करण्यात आलं. यानुसार 25 मे पासून सुरू होणाऱ्या 12 आठवड्यांच्या औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून टप्पा 6च्या मूळ वेळापत्रकात एक मोठा बदल करण्यात आला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल्स या विषयाच्या ज्या परीक्षा आधी 25 ते 28 मे दरम्यान होणार होत्या, त्या आता चक्क अलीकडे आणून 18 ते 20 मे या नवीन तारखांना घेतल्या जाणार आहेत. परिपत्रकातील ही ओळ अगदी स्पष्ट आहे. सर्व शैक्षणिक संस्थांना सक्त ताकीद देण्यात आली आहे की त्यांनी प्रभावित विद्यार्थ्यांच्या निदर्शनास ही बाब लगेच आणून द्यावी. कारण हा बदल वेळेवर समजला नाही तर विद्यार्थ्यांची परीक्षा चुकू शकते आणि असं कोणासोबतही व्हायला नको. शेवटचा आणि 5वा भाग, लॉग इन आणि अंतिम प्रशासकीय सूचना. इथं आपण पोर्टल ॲक्सेस आणि काही कडक नियमांबद्दल बोलणार आहोत. परीक्षा द्यायची म्हणजे लॉग इन डिटेल्स तर लागणारच. MSBTEने थिअरी एक्झाम पोर्टलवर परीक्षेचे तपशील आणि लॉग इन क्रेडेन्शियल्स कसे आणि कधी वितरित केले जातील याबद्दल एक निश्चित प्रशासकीय प्रोटोकॉल दिला आहे. सर्वांनी ही तारीख नक्की लक्षात ठेवा, 21 एप्रिल 2026.
या तारखेपासून सर्व ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे युजर आयडी आणि पासवर्ड संबंधित संस्थांसाठी पोर्टलवर अधिकृतपणे उपलब्ध करून दिले जातील. इथं संस्थांची जबाबदारी अगदी क्लिअर आहे. त्यांनी त्यांच्या सेंटर लॉगिनचा वापर करून पोर्टलवर जायचं आहे, तिथून डेटा डाउनलोड करायचा आहे आणि ही युजर आयडी व पासवर्ड प्रत्येक नोंदणीकृत विद्यार्थ्यापर्यंत अत्यंत सुरक्षितपणे पोहोचवायचे आहेत. आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, RJ11K परीक्षा नियमानुसार एक कडक नियम लागू आहे. उमेदवारांनी हे पक्क लक्षात ठेवावं की या सर्व ऑनलाईन विषयांसाठी फोटोकॉपी किंवा कोणत्याही प्रकारचे पुनर्मूल्यांकन म्हणजेच रिव्हॅल्युएशन अजिबात उपलब्ध नसेल. हा निर्णय अंतिम आहे. आता 11 मे अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे जाता जाता स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारा. तुम्ही नवीनतम दुरुस्त्यानुसार तुमच्या अचूक विषय कोडची पडताळणी केली आहे का? ऐन वेळचा गोंधळ टाळण्यासाठी आत्ताच स्वतःचं वेळापत्रक एकदा तपासून पाहणे हीच स्मार्टपणाची पहिली पायरी आहे. परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.